आज आपण बांगडा फिश करी बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। भाजीचा रंग पहा किती छान आला आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे आणि भाजीचा रस्सा पहा किती छान रंग आलेला आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण रेसिपी सुरू करूया। आज आपण बांगडा फिश करी बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण बांगडा घेतलेला आहे, 2 फिश घेतलेले आहे आणि हे बाजारातून घेतले तेव्हाच तिथूनच कट करून घेतलेले आहे। एका याचे 3 तुकडे असे करून घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे। स्वच्छ धुतलेल्या बांगड्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकतोय। इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकलेले आहे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतलेला आहे। आणि आता हा लिंबू, मीठ आणि हळद सगळं फिशला व्यवस्थित लावून घेतोय सगळ्या तुकड्यांना आणि त्याला अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवून देतोय। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून सुकं खोबरं टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण हे खोबरं छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे। तेल न टाकताच आपण खोबरं परतवून घेतो आहे। आता साधारण 2 मिनिटं मी या खोबऱ्याला परतवून घेतलेलं आहे। बघू शकता त्याचा रंग कसा दिसतो आहे। आता आपलं खोबरं छान परतवून झालेलं आहे। आता असा रंग आला की आपण त्याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर आहे ते टाकून घेतोय। फ्रेश कोथिंबीर टाकतोय आहे आणि खोबरं आणि कोथिंबीर आपण परतवून घेतोय। छान कमी गॅसवर परतवतोय आपण, कुठेही तेलाचा वापर करत नाही आहे। कोथिंबीर आणि खोबरं छान आपण 1.5 ते 2 मिनिटं परतवून घेतोय कमी गॅसवर। बघू शकता आता किती छान परतवल्या गेल्या आहे। आता आपण गॅस बंद करून घेतो आहे। इथपर्यंतच आपल्याला परतवायचं आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतोय आपण। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आहे त्याच्या स्लाइसेस करून त्या टाकून घेतो आहे आणि त्याला आपण आता कमी गॅसवर व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं तरी आपण कांदा परतवून घेतोय। बघू शकता आपण 3 मिनिटं कांदा परतवून घेतलेला आहे, कसा दिसतोय ते। आता आपण गॅस बंद करतोय आणि या कांद्याला एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेतो आहे। आता आपलं खोबरं आणि कोथिंबीर थंड झालेलं आहे, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याची एक थोडीशी रफ अशी पेस्ट करून घेतो आहे। पाणी अगदी तुम्हाला जेवढं मिक्सर फिरवायला गरज असेल तेवढंच पाणी टाकायचं, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आणि अशा प्रकारे आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे। थोडीशी रफ पेस्ट आहे ही, बघू शकता कशी दिसत आहे। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, याला एका बाउलमध्ये आपण काढून घेतो आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा परतवून घेतलेला आणि थंड झालेला आहे तो टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकून त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण करून घेतो आहे। आता एकदम स्मूथ अशी कांद्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे ते आणि आपली कांद्याची पेस्ट आणि खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट पण तयार झालेली आहे। आता ज्या कढईमध्ये आपण कांदा परतवला आहे तीच कढई पुन्हा गॅसवर ठेवतोय आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि 1 टेबलस्पून आपण कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि तिला छान परतवून घेतो आहे काही सेकंद। आता त्याच्यामध्ये आपण 3 टीस्पून लाल मिरची पावडर टाकतो आहे, याचा रंग पण छान येतो, तिखटपणा मीडियम आहे आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्याबरोबर गॅसची फ्लेम आपण जोरात केलेली आहे। काही सेकंद आपण ती जोरात फ्लेमवर मिरची पावडर छान तेलावर परतवून घेतो आहे। आता 10-15 सेकंदानंतर आपण गॅस एकदम कमी करतो आहे। आपलं तेलामध्ये मिरची पावडर खूप छान परतवला गेला आहे, त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे। आता आपण जी उरलेली कांद्याची पेस्ट आहे ती सगळी टाकून घेतो आहे याच्यात आणि त्याला कमी गॅसवर आता आपण परतवून घेतो आहे। आता बघू शकता ग्रेव्हीचा कलर किती छान येतो आहे। अशा प्रकारे जर मिरची पावडर शिजवलं
तर भाजीचा कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। आता आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतो आहे। आता आपण कोथिंबीर आणि खोबरं याची जी पेस्ट करून घेतली होती ती आता टाकून घेतो आहे। 2 टेबलस्पून टाकतोय आपण आणि त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आणि अशा प्रकारे खोबऱ्याची आणि कोथिंबीरची पेस्ट केल्याने एकदम भाजीची टेस्ट वाढते आणि खूपच छान ग्रेव्ही होते। आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि 3-4 मिनिटं तरी आपण कमी गॅसवर या मसाल्यांना छान शिजवून घेतोय। महत्त्वाची टिप आहे की हे मसाले जितके छान परतवले जातील कमी गॅसवर तितकी टेस्ट ग्रेव्हीची आणि भाजीची पण टेस्ट खूप छान होते। बघू शकता कसं टेक्स्चर आलंय त्या ग्रेव्हीचं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेतो आहे। हळदी पावडर 1/4 टीस्पून आणि 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे। सगळे कोरडे मसाले आपण बाकी ग्रेव्ही सोबत व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घेतो आहे। 1.5 ते 2 मिनिटं तरी आपण ह्या मसाल्यांना छान परतवून घेणार आहे। आता बघू शकता किती छान मसाल्याचं टेक्स्चर आलेलं आहे। आपला मसाला एकदम छान परतवला गेलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये फिश टाकून घेतो आहे जी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे ते। आणि आता आपण ह्या फिशला मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेतोय। आता आपण थोडंसं पाणी टाकून घेतोय कारण मसाले खाली लागायला नको म्हणून आणि छान मिक्स करून त्याला 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर मसाल्यांसोबत फिशला आपण शिजवून घेतोय। आता एकदम जास्त पाणी टाकणार नाही, पहिल्यांदा शिजवून घेणार आहे आपण। फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण आधी त्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजवून घेतो आहे। आता आपण अर्धा चम्मच मीठ टाकून घेतो आहे। आधी आपण फिशला मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन इथे मीठ टाकायचं। आता आपण मिठाला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि फिश या मसाल्यासोबत आपल्याला 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतोय आपण। फिश आपण 2 मिनिटं परतवून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतो आहे आणि आपल्याला जितका रस्सा करायचा आहे, पातळ करायचा आहे रस्सा, तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आणि त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। अजून थोडं पाणी टाकून आपण रस्सा पातळ करून घेतो आहे आणि नंतर त्याला कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटं छान शिजवून घेतो आहे। पाणी टाकून घेतल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि टेस्ट करून बघायचं की मिठाचं प्रमाण बरोबर आहे का, नसेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं। आता 6 मिनिटं जवळजवळ आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेले, आपली फिश छान शिजलेली आहे आणि तेलाचा तवंग पण छान आलेला आहे आणि रस्सा आपल्याला हवा तसा त्याची कन्सिस्टन्सी आहे। आता एकदम टेस्टी अशी बांगडा फिश करी आपली तयार झालेली आहे। आपण आता त्याला कोथिंबीर टाकून घेतोय त्याच्यामध्ये। आता आपलं टेस्टी असे बांगडा फिश करी तयार झालेली आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, तेलाचा किती छान तवंग आलेला आहे आणि ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे आणि फिश पण एकदम छान शिजलेला आहे। बघा कसं दिसतोय ते आणि एकदम टेस्टी अशा या बांगड्याच्या फिश करीचं आपण आता प्लेटिंग करून घेतोय आणि गॅस बंद करून घेतोय। बांगडा फिश करीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही सगळ्यांना नक्की आवडेल। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।